लक्षात असू द्या, सामना पहिला असो किंवा तुमच्यामध्ये 3 सामने होणार आहेत, त्याच्यामध्ये तिसरा असो, 15चा स्कॉट आहे, 15चे 15 खेळाडू उपस्थित असणं फार महत्त्वाचं आहे. येत्या 6व्या पर्वामध्ये त्या खेळाडू ऑब्जेक्शन घेतला जाईल. प्रत्येक संघाच्या खेळाडूने वेळेवर आपला जेव्हा सामना असतो तेव्हा सर्वांनी उपस्थित राहणं गरजेचं आहे. आपण बीटीपीएलच्या ऑप्शनच्या दिवशी देखील अक्षय सरांनी स्वतः चर्चा केली होती. 15चा स्कॉट पूर्णपणे या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. सर्व खेळाडूंनी उपस्थित असणं गरजेचं आहे. प्रत्येकाला संधी मिळेल. निश्चित तुम्हाला 3 मॅचेस दिल्या गेल्या. तुम्ही जेव्हा पहिल्या मॅचला जेवढं उत्सुक असता आणि मैदानामध्ये येताना तेवढंच शेवटच्या मॅचमध्येही तुम्ही उत्सुकता दाखवणं गरजेचं आहे. विजय प्रत्येक वर्षी तुम्हालाच मिळेल असं क्रिकेटचा खेळ नाही. या खेळामध्ये अनिश्चितता आहे. पराभव प्रत्येकाच्या वाट्याला आहे. इथे कोणी सलग विजय मिळवेल किंवा प्रत्येक वर्षी फायनल पर्यंत सेमीफायनल पर्यंत पोहोचेल असं क्रिकेट मुळीच नाही. त्यामुळे जे खेळाडू आले नाही त्यांनी या गोष्टीचं लक्ष द्यावं या गोष्टीकडे की आपण प्रत्येक मॅचला उपस्थित राहणं या स्पर्धेचा नियम आहे आणि त्याचं आपण उल्लंघन करताय. येणाऱ्या काळात जेव्हा बीटीबॉल होईल तेव्हा त्याचा विचार जरूर केला जाईल. इथे मात्र कट केले बॉलला क्षेत्ररक्षक आहे. तिथे फ्लाइंग स्लीपमध्ये जोपर्यंत बॉलला स्टॉप केलं, एक सिंगलमध्ये चेंडूला कन्वर्ट केलं. धावसंख्या जर आपण पाहिली तर 0 1 वर 2 खेळाडू कैलाश नाईक आणि योगेश गुळवी मैदानाच्या आतमध्ये आहे. संघमालक सुद्धा आहे योगेश गुळवी, जे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना पाहायला मिळत आहेत. विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांची एक ख्याती आहे, जे सध्या मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत. योगेश म्हात्रे योगेश गुळवीच्या विपक्षामध्ये. इथे वेट केला, पॉज घेतला आणि तदनंतर फटका तर चांगला होता, मात्र वाईड ऑफ लॉंग ऑफ मध्ये जो क्षेत्ररक्षक होता त्याची निवड केली आणि त्यामुळे इथे माघारी परतावं लागेल. गोल्डन डक या धावसंख्येवर योगेश गुळवी यांच्या पारीचा अंत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. रणजित मैदानामध्ये फलंदाजी करण्याकरता 40+ चे खेळाडू ज्यांना पुढे फलंदाजी करण्याकरता येणं गरजेचं आहे, कारण पहिले 3 बॅटर हे 40+ चेच असतील असा रूल आहे या स्पर्धेचा. इथे फक्त दिशा दिली, स्वतःपासून वेगळं केलं बॉलला. पॉईंटच्या जवळपास जोपर्यंत उचलला गेला, एक सिंगलमध्ये चेंडू कन्वर्ट झाला. आज आपण या स्पर्धेच्या माध्यमातून LED बेल्ट्स मैदानामध्ये पाहत आहे आणि अल्पेश गायकवाड यांच्याकडे ते अवेलेबल आहेत. ज्याही आयोजकांना LED बेल्ट्स हवे असतील, आपण अल्पेश गायकवाड जे ऑफिशियल स्कोरर आहेत त्यांच्याशी आपण संपर्क करा. 3 चेंडूचा खेळ आणि त्यानंतर 2 ही धावसंख्या दाफलगावर आहे. पुढचा बॉल इथे ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, बॅटन बॉल मध्ये कनेक्शन नाही. एक अँगल क्रिएट केलं आणि ते अँगल इथे कामाला आलंय गोलंदाजाला. टप्पा खाल्यानंतर बाहेरच्या बाजूने निघत असताना बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. ब्लाइंड स्ट्रोक होता. चेंडूवरची नजर ती पूर्णपणे हटलेली आपल्याला पाहायला मिळाली. एक निर्धाव चेंडू इथे पाहायला मिळतोय. फुलटॉस होता ऑन साइडला, मिड विकेटचं क्षेत्र, तिथे चाललाय बॉल सीमा रेषेच्या पार. काय डिसिजन येईल पंचांचा? इथे मला वाटतं एक पॅरलल षटकार आहे हा, आणि हा त्याला दुजोरा दिलाय पंचांनी. इथे दोन्ही हात हवेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले, त्यामुळे इथे षटकार आलाय. एक मोठा फटका आलाय. 6.
5 चेंडूचा खेळ आणि त्यानंतर 8 ही धावसंख्या धावफलकावर आहे. पहिल्या 4 बॉलमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या गेल्या होत्या. मात्र यावेळेस जर आपण पाहिलं तर एक षटकार आला. यावेळेस फिरवलं, वळवलं, खूप चांगला बॉल होता. तिथे जर आपण पाहिलं तर असं एक्सेप्ट केलं होतं फलंदाजाने की तो ऑफस्टमच्या बाहेरनं वाईड होईल. मात्र तिथे अचानक बॉलनं आपला रस्ता बदलला आणि फलंदाजाला द्विधा मनस्थितीमध्ये घेऊन गेला की आता काय करावं, फटका खेळावा की बॉल सोडून द्यावा. ही द्विधा मनस्थिती त्या फलंदाजाच्या मनामध्ये तयार केली आणि बॉलला विकेटच्या मागे घेऊन गेला. पहिल्या षटकाचा खेळ इथे कंप्लीट झालाय आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्ती अखेरीस धावफलकावर धावसंख्या 8. संदेश, कालच्या आणि आजच्या 2 रात्रीमधली तफावत जर पाहिली ना तर काल चेस होत नव्हत्या. पूर्वार्धामध्ये 60+ बनत होत्या अल्पेश आणि त्या 60+ चेस होत नव्हत्या. आज 48, 50, 55 मध्येच मॅच अडकल्यात. नक्कीच कालचा दिवस फार मोठा होता, कारण की उद्घाटन झालं होतं कालच्या दिवसामध्ये आणि काल षटकार चौकारांची आतिषबाजी झाली होती या स्पर्धेमध्ये. चांगलं टार्गेट प्रेक्षकांना पाहायला मिळालं. मग आज त्या धावा चेस होत आहेत, म्हणजे आज खूप चांगली इथे क्रिकेटची जर्नी पाहायला मिळेल या स्पर्धेच्या माध्यमातून. निश्चित आज सर्व संघ तयारीत आहे. काल कदाचित टीमचा जो बॅलन्स आहे तो तेवढासा परफेक्ट मॅच झाला नसावा. आज मात्र सर्व संघ तो बॅलन्स मॅच करत असताना, कारण काल जर आपण पाहिलं जी टीम 95 वर पोहोचली होती करेश म्हात्रे टीम नारायण एंटरप्राइजेस, आज त्या टीमला 60 वर रोखलं गेलं. म्हणजे हा फरक होता कालच्या आणि आजच्या रात्रीतला. चांगला बॉल तिथे ऑफस्टमच्या बाहेर पिच केला. गुडलेन स्पॉटच्या परिसराचा योग्यतेने वापर केला. हा वापर खूप महत्त्वाचा आहे. ॲज अ गोलंदाज, तुम्ही गोलंदाज म्हणून जेव्हा काम करताना तेव्हा तुम्हाला त्या गुडलेन स्पॉटचा जो परिसर आहे जो तुमच्याकरता बनवला गेला आहे. विकेटमधला गुडलेन स्पॉट हा एक असा परिसर आहे ज्याचा वापर करून गोलंदाज वाचू शकतो किंवा विकेट मिळवू शकतो. अगदी त्या परिसराचा वापर करताना बॉल विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपानं. शुभम गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. इथे देहयष्टीचा की बॅटचा ते स्पर्श रन नंतर आपल्याला कळेल. लेग बायचा इशारा आला, म्हणजे देहयष्टीचा हा स्पर्श होता. शुभम नाईक गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. 1 रन कुठून येते कशी येते महत्वाचं नाहीये. इथे 60+ ते धावफलकावर लावणं गरजेचं आहे आणि तेच सध्या फलंदाजाच्या डोक्यांमध्ये सुरू आहे. कैलाश नाईक 4 बॉल फेस केले 7. रणजित आपण जर पाहिलं तर 3 बॉलमध्ये 1. यावेळेस लोअर फुल टॉस काऊ कॉर्नरकडे खेळायचं होतं. मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या मध्यावर जोपर्यंत फील्ड केला एक सिंगल मिळाली. काही आवाज तिथे येत असताना पाहायला मिळत आहेत, कारण रनची गरज आहे. तुम्हाला एक चांगली टोटल उभी करण्याची गरज आहे. इथे थोडीशी रिस्क घ्यावी लागेल, कारण या क्रिकेटच्या खेळाचा एकमात्र नियम आहे, ज्याच्यात हिंमत त्यालाच किंमत. जो हिमतीने या खेळामध्ये खेळतो त्याला निश्चित न्याय मिळतो. इथे मात्र हा बॉल खूप चांगल्या पद्धतीने खेळलाय. तिथे एक सिंगल कन्वर्ट झाली. डबल करता कॉलिंग आहे. रिस्क घ्यावी लागेल आणि ती घेतली जरूर, कारण इथे जर आपण पाहिलं तर विकेट सॅक्रिफाईस केली असं म्हणायला हरकत नाही. विकेट सॅक्रिफाईस झाली आहे. 1 रन आली आहे. या 1 रनच्या मदतीनं धावफलक जर आपण पाहिलं तर ते पुढे सरकत असताना 11. धावसंख्या जर आपण पाहिली तर 11 धावा धावफलकावर आहे. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. पुढचा बॉल इथे मात्र फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक तिथे प्रेक्षक बनेल. पहिल्या टप्प्याखेरीस बॉल निघून जाईल सीमा रेषा पार. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करणारा हा दमदार स्ट्रोक चौकार. धन्यवाद डीजे दीपेश. नक्कीच अक्षय पांडव सर, कालच्या दिवसाची चर्चा आपण करू या स्पर्धेच्या माध्यमातून. काल करेश म्हात्रेचा आपण फॉर्म तर बघितलंच. या स्पर्धेमध्ये मात्र वय 40 गाठल्यानंतर देखील वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाईक या संपूर्ण BTL मध्ये सध्याच्या घडीला नंबर 1 रँकला आहे. मी कालपासून संदेश त्याचाच उल्लेख करतोय की
जगदीश नाईक एक लंबी रेस का घोडा आपण ज्याला म्हणतो ना, जरी मी काल जसा उल्लेख केला होता की वाघ कितीही म्हातारा झाला ना तरी तो शिकार करणं सोडत नाही, आणि ते काल जगदीश नाईक यांनी मैदानाच्या आतमध्ये दाखवलं. ज्या पद्धतीनं सुरुवात केली होती 48 धावा आपण 40+ क्रिकेटरकडनं एक्सेप्ट करत नाही एरवी संदेश, कारण रनिंग मधले जे गोलंदाज असतात त्यांच्या विपक्षामध्ये 40+ फलंदाज खेळताना खूप वेळा दमछाक होताना मी पाहिलंय सातत्यानं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. मात्र या सर्वांना अपवाद म्हणून जगदीश नाईक काल आपल्याला पाहायला मिळाला, ज्यानं आउटस्टँडिंग परफॉर्म या स्पर्धेच्या माध्यमातून केला. एकंदर धावसंख्या 15 आहे. दुसऱ्या ओव्हरचे 2 ओव्हरचा खेळ संपलाय. नक्कीच स्वर्गीय श्यामने गॅलरीमध्ये सध्या त्रिमूर्ती विराजमान झालेली आहे आणि या भादवड टेमघरपडा प्रीमियर लीग 2024 या स्पर्धेचा आनंद घेताना परशुराम नाईक, कैलाजी नाईक आणि मच्छिंद्र नाईक मचाभाई आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. भादवड टेमघरपडा प्रीमियर लीग 2024 या स्पर्धेला त्यांनी शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. शुभम नाईक ज्याचं षटक जर आपण पाहिलं त्यामध्ये एक बाउंड्री जरी आली असली तरी खूप किफायती षटक आहे. 6 धावा, विकेट जरी मिळाली नसली, धावसंख्या अगदीच रापली गेली आहे. संकुचित धावफलक आपण ज्याला म्हणतो ना ते, जसं बालातारेने याआधी सांगितलं होतं की ही मॅच मला कुठल्याही परिस्थितीमध्ये जिंकायची आहे, कारण यावर्षी एकतरी विजय मला आपल्या नावावर नोंदवायचा आहे. यावेळेस मात्र फटका फसलाय. बॉल हवे, जास्त उंची, लांबी कमी, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि तिथे टिपला गेला. एक दर्जेदार झेल, माघारी परतावं लागेल फलंदाजाला. संपला इथे फलंदाजाचा खेळ. विकेट मिळतीये. खेळाडू बाद. पुन्हा पुढे ना चुकला कधी, ना संकटात हरला कधी. थँक्यू डीजे दीपेश. जंगली रंबे पे आओ ना महाराज आमचे मनेश पाटील आणि त्याचबरोबर गणपत नाईक समोरच्या स्टँडमधून मॅचचा आनंद घेत आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आज खऱ्या अर्थाने 5व्या पर्वामध्ये सीझन 5 मध्ये सर्व आमचे क्रिकेटचे दर्दी, कारण की समोरच्या स्टँडमध्ये होते गर्दी, सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. निश्चित या भादवड टेमघरपाडा परिसरातील जे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहेत, क्रिकेटवर जे जीवापाड प्रेम करतात, ते सर्वजण या स्पर्धेच्या निमित्तानं आमच्यासोबत जोडले जात आहेत. जसा जसा वेळ मिळतो ते इथपर्यंत येतात आणि या स्पर्धेला एन्जॉय करतात. खूप सारे प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून वॉच करतायत. त्या सर्वांचंही BTPLच्या सर्व कमिटीकडनं हार्दिक स्वागत. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. बॉल इथे हवाई सफर करेल, निघून जाईल मिड विकेटच्या डोक्यावर नसीमा रेषा पार. दमदार BTPL षटकार 6. आयोजन कडक भारी, जो तो येई तो बघत राहा. आयोजन कडक भारी, जो तो येई थँक्यू तो डीजे. बघत राहा. महत्त्वाची सूचना आहे, आत्ता देखील सांगतो, शेवटच्या चेंडूला देखील मी सांगेल, ज्या ज्या खेळाडूने या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला आहे त्या खेळाडूने उपस्थिती दाखवणं फार महत्त्वाचं आहे. ऑर्गनाइज कमिटीच्या सूचना आहेत, ज्या ज्या संघामध्ये ज्या खेळाडूची निवड झालेली आहे त्या खेळाडूने त्या संघामध्ये खेळणं गरजेचं आहे. वेलकम हर्षित इंटरप्राइजेस संघाला इथे शुभेच्छा आलेल्या. सचिन नाईक त्या मॅचचा आनंद घेते. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. यावेळेचा बालातरीचा बॉल थोडासा खाली राहिला विकेटच्या मागे. निर्धावच्या स्वरूपानं जात असताना चांगल्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक ते गरजेचं आहे आणि ते इथे पाहायला मिळते. बालातरे त्याच्या गोलंदाजीवर एक षटकार जरूर आला. यावेळेस मात्र ऑन साइडला चांगला फटका तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. बिटवीन द गॅप चाललाय, थांबवणं कठीण होईल. यावेळेस बॉल सीमारेषेला क्लिअर करेल चौकार. आजच्या शेड्यूलमध्ये थोडंसं करेक्शन झालेलं आहे. यानंतर होणारा सामना सर्वांना ठाऊक आहे. यस, भाविक इंटरप्राइजेस आणि स्वर्गीय प्रभाकर स्मृती दोन्ही टीमच्या कॅप्टनने लगेचच आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. कैलाश नाईकसाठी देखील शुभेच्छा दिलेल्या आहे. सचिन नाईक लगातार 2 6 मारले तर रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक सचिन नाईक बुवा यांच्या माध्यमातून. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल तिथे जर आपण पाहिला तर बॅटची कडा आणि त्यानंतर विकेट कीपरकडनं एक चांगला कॅच. ज्या फलंदाजानं इथे जर आपण पाहिलं तर बाळा तरेच्या विपक्षामध्ये हात खोलले होते अमोल तरे, त्याचा पारीचा अंत इथे बालातरेने केलाय. विकेट मिळवली अमोल तरे. बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला परत. ईश्वरीची खरी या बाळा तरेवरी, रूपवल्लीश्वरीची खरी या बाळा तरेवरी, तरुपणात गरुडा परी त्याने घेतली उंच
थँक्यू टीजे. त्याच्या वेलकम हितेश नाईक, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. कैलाश नाईकसाठी एक सुवर्ण संधी आहे. षटकारांच्या हॅट्रिकसाठी रोख रक्कम 1000 रुपये आणि लागोपाठच्या 2 षटकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. नवीन बॅटर आपण टीमचे कॅप्टन हरेश मालावकर. अक्षय सर, शेवटच्या सामन्यामध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती हरेशने कालच्या दिवसामध्ये. इथे मात्र आउटसाइड एज आणि तदनंतर विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावलाय या टीमचा ॲज आयकॉन खेळणारा फलंदाज हरेश मलावकर, ज्याला इथे माघारी परतवलंय. गोल्डन डकचं शिकार ठरवलंय. 0 या धावसंख्येवर तो माघारी जातोय. बाला तरे ज्या पद्धतीनं त्यानं टॉसमध्ये कमेंट दिली होती की मी कुठल्याही परिस्थितीमध्ये या मॅचमध्ये आपल्या टीमचं नाव जरूर मोठं करण्याचा प्रयत्न करेन, एकतरी विजय आपल्या नावावर नोंदवण्याचा प्रयत्न करेन आणि ते थोड्या प्रमाणात का होईना मात्र सध्या मैदानाच्या आतमध्ये खरं होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर नक्कीच चांगला उल्लेख केला आपण अक्षय पांडव सर. बालाने 2 खेळाडू शॉट घेऊन खेळला होता 2 षटकापर्यंत, मात्र धावा आला इथे आपल्याला पाहायला मिळाला. म्हणून मी अगोदरच सूचना दिली होती आणि ऑक्शनच्या दिवशी देखील पांडव सरांनी देखील तुम्हाला सूचना दिली होती की तुमच्याकडे 15 खेळाडू प्रत्येक संघामध्ये स्कॉटमध्ये आहेत, तर तुम्ही 15 खेळाडू नक्कीच तुम्ही खेळाल या स्पर्धेमध्ये. मग तुम्ही 2 मॅचेस तुम्ही जर गमावल्या तर हार मानायला नाही पाहिजे. एक सामना जिंकायचा या उद्देशाने देखील उपस्थित राहणं फार महत्त्वाचं आहे. अक्षय सर, निश्चित तुम्हाला जर संधी दिली गेली आहे तर मग त्या संधीचं सोनं करा. तुम्ही या, मी मगाशी जसं म्हटलं ना की प्रत्येक वर्षी तुम्हालाच विजय मिळेल किंवा तुम्हीच टॉप 4 मध्ये जायल असं नाही ना. प्रत्येक वर्षी वेगळा विजेता ठरू शकतो. 8 संघ आहेत. 8 संघ उगीचच या स्पर्धेत आलेले नाही आहेत. प्रत्येकाचं स्वप्न आहे की या स्पर्धेमध्ये आम्हाला विजयाश्री खेचून आणायचं आहे. यावेळेस हा बॉल तिथे जर आपण पाहिला तर खूप चांगली फिल्डिंग फ्लाइंग स्लीपमध्ये जो क्षेत्ररक्षक होता, शॉर्ट थर्डमॅन किंवा फ्लाइंग स्लीप असं दोन्ही उल्लेख करू शकतो आपण. वाईटचा इशारा आलाय. वाईट +1 बाईट्स, एकंदर 2 रन मिळतील. धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या 27 या आकड्यावर. प्रतीक गोरे सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. सुजित जो नव्यानं मैदानामध्ये आलाय. कैलाश नाईक ओपन करण्याकरता मैदानामध्ये 40+ माध्यमातून दाखल झाले जरूर. एकंदर आत्तापर्यंत त्यांनी या मॅचमध्ये जवळपास 7 बॉल फेस केलेत आणि त्यामध्ये 12 या धावसंख्येवर बॅटिंग करत असताना तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून आमच्याशी जोडले गेलेले जेही प्रेक्षक आहेत, आपल्या सर्वांचं स्वागत आहे. प्रिन्स जसं नाव आहे ना तसंच या टेलिकास्टच्या दुनियेमध्ये त्यांचं काम सुद्धा आहे. अगदी चांगलं काम त्यांच्या वतीनं पाहायला मिळत आहे. खऱ्या अर्थानं मी म्हणतो टेनिस बॉल क्रिकेटचा चेहरा मोहरा यूट्यूबच्या माध्यमातून बदलवण्याचं काम प्रिन्स मूवीजनं केलं. इथे मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करायचा आहे. बॅट ऑन बॉलमध्ये कनेक्शन नाही. बॉल जर आपण पाहिलं तर तिथे विकेट कीपरच्या हातामध्ये गेला निर्धावच्या स्वरूपानं. जो चांगलं काम करतो निश्चित त्याच्या नावाचा उल्लेख होतो. आणि मी नेहमी म्हणतो ना की ब्रँड, या चेंडूनंतर आपण त्याबद्दल थोडंसं बोलू. एक चेंडूचा खेळ झालाय. ब्रँड बद्दल आपण बोलतो. ब्रँड म्हणजे काय, तर ब्रँडचा अर्थ असा होतो ना की तुमच्या पश्चात तुम्ही नसताना तुमच्या नावाचा चांगला उल्लेख होणं, याचा अर्थ ब्रँड. आणि ते काम प्रिन्स मूवीज करतंय सध्या. इथे मात्र हा फटका चांगल्या पद्धतीने खेळला वाईड ऑफ लॉंग ऑफ मध्ये. एक सिंगल मध्ये चेंडूला तिथे कन्वर्ट केलं. डबल करता कॉलिंग आहे. विकेटच्या मध्ये तेज दौड, चांगली रिटर्न विकेट दोघांमध्ये पाहायला मिळाली. 2 धावा तिथे कंप्लीट झाल्या. या 2च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होते. धावफलक पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते ते एकंदर 29 या आकड्यावर. ही स्पर्धा ज्याचा उल्लेख सातत्यानं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये निश्चित होतो, कारण नीटनेटकेपणाचं आयोजन नियोजन, डे अँड नाईट क्रिकेटची स्पर्धा. यावेळेस मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केला बिटवीन द गॅप. बॉल चालला वेगानं सीमा रेषेच्या पलीकडे. इथे चौकार मिळेल. 4 धावा येतील. गरजेच्या होत्या, कारण खूप सारं प्रेशर क्रिएट झालं होतं. ते रिलीज करण्याकरता एक चांगला फटका इथे येणं गरजेचं होतं. या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या 33. युंडी मधी साऱ्या ठाण्यामध्ये झाला समधी कर बोलबाला. 5वर टेमघर पडा प्रीमियर लीग खेळू चला. Thank you, DJ. 5वर पुढचा बॉल प्रतीक गोरे.
त्यावेळेस मात्र बॅकलिप थोडीशी खाली करत असताना फक्त दिशा दिली. सन्माननीय पद्धत ज्याला म्हटली जाते ना, ती सन्माननीय पद्धत तिचा अवलंब केला. फक्त चेंडूला विकेटपासून दूर केलं आणि एक सिंगलमध्ये चेंडूला कन्वर्ट केलं, स्ट्राईक रोटेट केली. हे खूप चांगलं क्रिकेट आहे. तुमच्यावर जर प्रेशर आहे तर मग ते प्रेशर सिंगल डबलनं रिलीज होतं. तुम्हाला थोडासा वेळ मिळतो. तो वेळ घेऊन संयम हा क्रिकेटच्या खेळामधला सर्वात महत्त्वाचा भाग आहे. यावेळेस मात्र ऑन साईडला तिथे जर आपण पाहिलं तर एक सिंगलमध्ये चेंडू कन्वर्ट झालाय. फॉलो स्वीप आपण म्हणू शकतो. थोडासा चेंडूचा पाठलाग केला होता ऑफस्टम्पच्या बाहेरपर्यंत आणि मग तिथनं हा स्वीपचा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला. धावसंख्या जर आपण पाहिली तर 35 आहे आकड्यावर. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. अजूनही शेवटचा चेंडू या ओव्हरचा तो शिल्लक आहे. प्रतीक गोरेकडनं समोर फलंदाज सज्ज होत आहे. इथे हा बॉल जर आपण पाहिला तर शफल होत असताना मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न केला. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जे इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळले जातात ते इम्प्रोवायझिंग स्ट्रोक इथे प्ले करण्याचा प्रयत्न मात्र त्यामध्ये असफलता पाहायला मिळते. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 ओव्हरनंतर धावफलकावर जर नजर टाकली तर धावफलक जाऊन पोचले ते एकंदर 35 या आकड्यावर. येणारी इथनं 2 षटकं शेष आहेत. मात्र या 2 षटकांचा खेळ कसा असेल ते आपण पाहणारच आहोत. ते पाहण्याआधी एक संधी देऊ डीजे दीपेशला. डीजे दीपेशकडनं एक गाणं ऐकू. तुम्ही पाहत राहा, ऐकत राहा BTPL सीझन 5. थरार क्रिकेट सामन्यांचा भिवंडी शहरात हो रंगला. भगवान स्पोर्ट क्रिकेट क्लबने आयोजन केला. भातवाडी टीम घरपाडा प्रीमियर लीग थँक्यू. वेलकम बॅक. सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. 4 षटकांचा खेळ इथे कंप्लीट झालाय. बाला तरे 2 विकेट घेतल्या होत्या या आधीच्या शेवटच्या 2 बॉलवर आणि इथे विकेटची हॅट्रिक कंप्लीट करण्याची संधी की षटकार हा झेल झालाय आणि ती विकेटची हॅट्रिक कंप्लीट झाली आहे असं म्हणायला हरकत नाहीये. कारण या आधीच्या षटकाच्या शेवटच्या 2 बॉलवर 2 विकेट्स बाला तरेनं मिळवल्या होत्या आणि इथे नव्या षटकाची सुरुवात करत असताना बाला तरेनं आपली विकेट हॅट्रिक कंप्लीट केली आहे. मला वाटतं या स्पर्धेची ही बहुधा पहिली विकेट हॅट्रिक असावी जी बाला तरेनं आपल्या नावावर केली आहे. वेल्डन बाला. एक चांगला परफॉर्म बालाचा इथे पाहायला मिळालाय. त्यानं घेतली उंच भरारी, ज्याच्या त्याच्या तोंडापरी बाळा तरे हा बॅट्समन भारी, ज्याच्या त्याच्या तोंडापरी बाळा तरे हा बॅट्समन भारी. हर्षित एंटरप्राइजेस इथे स्ट्रगलमध्ये आहे. ते एक वाक्य सध्या खूप जणांच्या स्टेटसला पाहायला मिळतं की पराभव वाट्याला आला की खचून जायचं नाही. कारण पराभवानंतर जे पाऊल तुम्ही टाकताना ते अनुभवात येतं. ते इथे बालानं थोडंसं खरं करून दाखवलंय आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर. कारण याआधी 2 पराभव त्याच्या वाट्याला आले. मात्र त्या पराभवामधनं काहीतरी शिकत इथे 3ऱ्या मॅचमध्ये अगदी चांगली कामगिरी तो करतोय. आणि इथे जर आपण पाहिलं तर 35 धावा दाफलकावर आहेत. विकेट जर आपण पाहिलं तर आत्तापर्यंत जवळपास 6 विकेट्सचं पतन झालंय. यावेळेस मात्र फटका हवेमध्ये उडवला. क्षेत्ररक्षक आहे बाला तरे आपली 4 ट्रिक कंप्लीट करतोय. 4 चेंडूवर 4 विकेट्स इथे बाला तरेनं आपल्या नावावर केल्यात. भरारी, ज्याच्या त्याच्या तोंडापरी बाळा तरे हा बॅट्समन भारी, ज्याच्या त्याच्या तोंडापरी बाळा तरे हा बॅट्समन भारी. तुषार नाईक मैदानामध्ये आलाय. लालू या नावानं ओळखलं जातं आणि इथे त्याला मैदानाच्या आतमध्ये आता उभं राहावं लागेल. कारण 7 विकेट तुम्ही गमावल्यात आणि 7 विकेट गमावताना तुम्ही रन्स किती बनवल्यात? फक्त 35. बाला तरे अगदी चांगली गोलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये करत असताना हर्षित एंटरप्राइजेस चांगला बॉल फिरवलं, टर्न केलं, बाहेरच्या बाजूने काढण्याचा प्रयत्न केला. चांगली गोलंदाजी.
आपल्याकडे जी वैविध्यता आहे ती इथे दाखवतोय गोलंदाजाला. मला वाटतं बॅटची एज घेतली होती आणि तदनंतर बॉल होता. इथे 5 चेंडूत 5 विकेट्स करण्याचा एक रेकॉर्ड बालातरेला करता आला असता. फायपर कंप्लीट करणं एखाद्या मॅचला आणि सलग 5 विकेट घेणं हा खूप मोठा रेकॉर्ड त्याला करता आला असता या स्पर्धेच्या माध्यमातून. मात्र खूप चांगला परफॉर्म केलाय. फुट्रिक इथे त्याने कंप्लीट केली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये लसित मलिंगा याला आपण पाहिलं फुट्रिक कंप्लीट करताना. इथे बालातरे या मॅचमध्ये टोटल 5 कंप्लीट झाला. एकदा बालातरे करता ही टाळ्या आल्या पाहिजेत ज्यानं 5 कंप्लीट केलंय. टोटल 5 विकेट्स नावावर आहेत. मात्र यावेळेस बालातरेला आसमान दाखवलंय. फेकून दिले बॉलला फ्रंट ऑफ द स्क्वेअर, सीमा रेषा पार, षटकार. एक चांगला फटका इथे आपल्याला पाहायला मिळाला. बालातरेच्या विपक्षामध्ये हात खोलले गेले. नेक्स्ट मॅच बोट टीम रिपोर्टिंग करायची आहे. टॉस करता संदेश यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे. भाविक एंटरप्राइजेस आणि स्वर्गीय प्रभाकर स्मृती या दोन्ही टीम आपण संपर्क साधायचा आहे. कॅप्टन्स टॉसकडे आपण जाणार आहोत. 5 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 5 ओव्हर नंतर धावफलकावर 43 रन्स आहेत. शेवटच्या षटकाचा खेळ अजूनही 1 ओव्हर बाकी आहे. 1 चेंडू बाकी आहे, माफ करा. 5 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचा बॉल या ओव्हरमधला अजूनही शिल्लक आहे कारण 2 विकेट्स नंतर रन्स आल्यात. बालातरे आपल्या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन जाण्याकरता सज्ज होतोय. इथे आवाज आलाय आणि पंचांनी त्याला दुजोरा दिलाय. 6 विकेट्स एका मॅच मध्ये आपल्या नावावर केल्यात. नाव आहे बालातरे. चषक हो ठेवलाय भादवाडी टेंभरपाडा प्रीमियर लीग. आज चषक हो ठेवलाय भादवाडी टेंभरपाडा प्रीमियर लीग. आज चषक हो ठेवलाय. भादवाडी टेंभरपाडा प्रीमियर लीग. आज चषक हो ठेवलाय. थँक्यू सो मच डीजे दीपेश. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्समध्ये आपण सज्ज राहायचं आहे कारण की शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे. 10 या नंबरवर फलंदाजी करण्याकरता सुमित तांडेल मैदानाच्या आतमध्ये आलाय. सुजित त्याच्या साथीने एकाच राशीचे 2 खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि त्यांना रोखण्याकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवर शेवटचं षटक हाताळण्याकरता येत असताना प्रतीक. जबाबदारी आहे प्रतीकवर कारण आतापर्यंतच्या सर्व गोलंदाजांनी किफायती कामगिरी केली आहे. एकही गोलंदाज जर आपण पाहिलं तर त्यानं 10च्या वर रन्स दिलेल्या नाही आहेत. काय करेल प्रतीक आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर ना शेवटच्या ओव्हरमध्ये याकडे सर्व प्रेक्षकांच्या नजर आहेत. इथे बॉल जर आपण पाहिलं तर प्रॉपर मिडल झाला नाही. 1 रन घेणं नापसंत केलं तिथे. मैदानामध्ये रन्स येणं गरजेचं आहे आणि माझ्यामध्ये गुणवत्ता आहे. मी मोठे फटके खेळू शकतो. या डावामध्ये माझ्या टीमला मी 60च्या जवळपास नेऊ शकतो. हा विचार इथे करत असताना फलंदाज सुजित. येणारे 5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. चांगला बॉल अगदी फलंदाजाला रीड केलं. ऑफस्टम्पच्या बाहेर शफल होतोय तसा गोलंदाजीचा टप्पा तिथपर्यंत नेला आणि तिथनं अगदी सरळ तो विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपानं. पहिल्या बॉलवर सिंगल होती ती ना घेणं पसंत केलं सुजितनं आणि त्यानंतर एक चांगला बॉल त्याच्या विपक्षात. आणखी एक बॉल मात्र त्याला समोर उडवलंय. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक जीवाच्या आकांतानं प्रयत्न करताना पाहिला मिळाला मात्र त्याच्या मस्तकाला दिली दस्तक. बॉल गेला सीमा रेषा पार, षटकार.
थँक्यू डीजे. 3 चेंडूचा खेळ आणि त्यानंतर धावसंख्या 49, 60च्या जवळपास पोहोचणं अत्यावश्यक आहे. चांगला बॉल अगेन टर्न केलं, फिरवलं, चेंडूवर फिंगर रोल केले होते, कट करण्याचा प्रयत्न केला होता, यश मिळालं त्यामध्ये. डावकुरे हाताचे गोलंदाज आहेत, त्यांचा हा नॅचरल टर्न आपण म्हणतो ना, की त्याला उजव्या हाताच्या फलंदाजाला गोलंदाजी करताना खूप जास्त दमछाक होत नाही. अगदी हा तसा बॉल होता. टप्पा खाल्यानंतर कट होताना विकेट किपरच्या हातामध्ये गेला एक निर्धाव बॉल. इथे मात्र फटका चांगला, इनसाइड आउट केले बॉलला, एक्स्ट्रा कव्हर कडे उडवलं आणि तिथनं बॉल पहिल्या टप्प्या अखेरीस सीमा रेषा पार, फरार, चौकार 4. टेंभरपाडा प्रीमियर लीग आज चषक हो ठेवला. पूर्वार्धाच्या खेळातील शेवटचा बॉल. यानंतर आपण टॉस कडे जाणार आहोत. संदेश पाटील तिथे आपल्या सोबत असतील. शेवटचा बॉल. इथे मात्र प्लमचं अपील आणि पंचांनी ते उचलून धरलंय. शेवटच्या बॉलवर मिळाली विकेट. पूर्वार्धाचा खेळ संपला. 9 विकेट्स या पूर्वार्धामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळाल्या आणि 9 विकेट्सनं धावफलकावर धावसंख्या 53. उत्तरार्धामध्ये विजयाकरता बनवायच्या 54 धावा. या 54 धावा बनवल्या जातील की या 54 पासनं टीम आर्यन 11ला थोडंसं दूर ठेवलं जाईल हे आपण पाहणार आहोत. मात्र तत्पूर्वी जाऊया टॉस बॉक्समध्ये, जिथे संदेश पाटील भिवंडीकर आपल्यासोबत जोडले जातील. टीम असतील भाविक एंटरप्राइजेस आणि स्वर्गीय प्रभाकर स्मृती, दोन्ही संघाचे एक संघनायक. आपण टॉस बॉक्समध्ये या, जिथे आपल्यामध्ये नाणेफेक केली जाईल. मान्यवर पाहुणे जे टॉस बॉक्समध्ये असतील आणि त्याच्या उपस्थितीमध्ये होईल इथे टॉस. खूप खूप धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स. मित्रांनो, एक छोटासा ब्रेक, त्या ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. सन्माननीय पाहुण्यांच्या शुभास्ते हा टॉस होईल. माजी नगरसेवक सन्माननीय सुरेंद्र गुळवी साहेब उपस्थित आहेत. त्यांना मी नम्र विनंती करतोय की आपण आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचं आहे, कारण की आज हा चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. टीम ओनर योगेश तरे अँड टीम ओनर आपण पाहतोय प्रमोद दिवेकर आणि प्रतीक दिवेकर, स्वर्गीय प्रभाकर स्मृती, आणि एका बाजूला आपण पाहतोय भाविक एंटरप्राइजेस. एक बडा मॅच. हा टॉस आपण देत आहोत पाहुण्यांच्या हातामध्ये आणि त्यांच्या शुभास्ते हा टॉस करतोय आपण. छापाचा कॉल उमेश नाईकचा कॉल आहे, आलेला देखील छापा आहे. नक्कीच टॉस विनर कॅप्टनला आपण गिफ्ट हॅम्पर देणार आहोत, जो आम्हाला विशाल मनोहर म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. थँक्यू सो मच. आपण बसून घ्यायचा व्यासपीठावर. उमेश, थोडीशी चर्चा आता नक्कीच आपण करूया. उमेश, टॉस जिंकले काय निर्णय? फिल्डिंग येणार. कारण की आपण चेसिंग करणार आहात आपण. उमेश, नाणेफेकी जिंकले, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे आणि समोरचा संघ देखील एक बलवान संघ आहे, त्या संघाबरोबर तुम्हाला खेळायचं आहे. किती धावना रोखण्याचा प्रयत्न असेल 6 षटकामध्ये? 50 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. आत्ता सध्याच्या घडीला आपले सर्व खेळाडू चांगले खेळत आहेत. आपण कॅप्टन म्हणून त्या संघाचे नेतृत्व करतात. कसं वाटतं संघामध्ये कसं मॉल आहे, की काही खेळाडूंना खेळायला भेटला आहे की नाही, काही खेळाडू खेळायचे बाकी आहेत, त्यांना संधी देणार तुम्ही? नाही, ज्यांना खेळायला भेटले नाही त्यांना संधी नक्की देणार आम्ही. नक्कीच. आपण 2 सामने जिंकलेले आहात, तिसरा सामना देखील जिंकण्याची तयारी आहे आपली. हो, नक्कीच. क्या बात आहे. कॅप्टन उमेश नाईक तिसऱ्या मॅचला देखील जिंकण्याची तयारी करतात. चंद्रकांत जोशी, आपण देखील चांगला क्रिकेट खेळला आहे, एक सामना आपण देखील जिंकलेला आहे. काय वाटतं संघाकडून काय अपेक्षा आहे? बॅटिंग करायची आहे, 6 षटकामध्ये किती धावा बनवण्याचा तुमचा प्रयत्न असेल? जास्तीत जास्त स्कोअर मारू आणि संघाकडनं खूपच अपेक्षा आहे, कारण की ही मॅच आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. नक्कीच काही नवीन चेहरे पाहायला मिळतील. जे 15च्या स्कॉटमध्ये जे खेळाडू आहेत त्यांना संधी देणार तुम्ही या मॅचमध्ये? हो, प्रत्येकाला चान्स मिळणार आहे. त्यानुसार 15च्या स्कॉडमध्ये जे जे प्लेयर बाकी आहेत खेळायचे त्यांना चान्स देऊ. नक्कीच आपल्या संघासाठी शुभेच्छा. येऊ दे चंद्रकांत जोशी. मित्रांनो, टॉस जो आहे ते भाविक एंटरप्राइजेस योगेश तरे फॅम टीम उमेश नाईकने टॉस जिंकलेला आहे आणि प्रथमच क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. समोर बॅटिंग करण्यासाठी स्वर्गीय प्रभाकर स्मृती, प्रमोद दिवेकर आणि प्रतीक दिवेकर यांचा संघ आहे. त्या संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलेला आहे. आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, जिथे वायसा पनवेल रायगड आवाज ऐकायला मिळेल तुम्हाला. धन्यवाद. तो चलिए बहुत बहुत शुक्रिया संदेश सर.
और उसके साथ देखिए हमारे अक्षय सर जुड़े थे निश्चित रूप से लाजवाब। कहते ना हर इंसान अपने ज़िंदगी में हीरो है, कोई अपनी कला से तो कोई अपनी अदा से, कोई अपनी ताकत से तो कोई अपनी नजाकत से। और टारगेट की बात करेंगे 54 रनों की टारगेट है। डीजे बिल्कुल यही रखिए, ओके एकदम से। संदेश सर बात करेंगे 54 रनों की टारगेट से। अगर पिछले मैच को देख लीजिए 61 का टारगेट था, जहां पर बचाना बहुत कठिन हुआ था। और 6 ओवर का मैच में अल्पेश सर ये टारगेट थोड़ा सा छोटा माना जाएगा। कहते ना छोटा सा टारगेट को बचाना जैसे सांप के मुंह से मेंढक को बचाना। आर्यन इलेवन टीम इस वक्त बल्लेबाजी करेंगे। हर्षित इंटर टीम की बात करेंगे यहाँ से। टॉस जीतकर पहले बल्लेबाजी चुने थे यहाँ से। चलिए मौका यहाँ पर था हल्के से यहाँ से। और जहां पर देखिए भाई पहले हमने जिक्र कर दिया 54 की टारगेट है, तो फिर आपको कठिन करना पड़ेगा, मेहनत करना पड़ेगा, संघर्ष करना पड़ेगा। गेंदबाजी की बाहरी संभालते हुए पर गेंदबाज कैलाश नायक। और बल्लेबाजी की बात करेंगे तो यहाँ से दिलीप मोरे देखिए सिंगल लेकर अभी योगेश माथुर को स्ट्राइक पर रखे हैं। और ये देखिए हल्के हाथों से बरखलाई के सारे गेंद को मोड़ दिया। मिडविकेट तैनात है और जब तक इनको रोक लिया जाता। नक्कीच पहिल्या डावामध्ये आर्यन इलेवन टीम संघाकडे खेळाडू कमी होते, 12वा खेळाडू देखील उपस्थित नव्हता। थोडीशी चर्चा केली मी आयोजन कमिटीशी, त्यांनी सांगितलं आहे की 2 धावाची पॅनल्टी येथे आर्यन इलेवन टीम संघाला लागलेली आहे। स्कॉट पूर्ण नाही आहे, 10 खेळाडूने खेळलं होतं पहिल्या डावामध्ये, त्याकरता 2 धावाची पॅनल्टी जी आहे ती स्कोर बोर्डवर ॲड केली जाईल टार्गेटमध्ये। तो चलिए बात तो ऐसी हो गई, संदेश सर के फूल को खुशबू मिली, कली को बाहर मिला। हम थे जीत के इंतजार में, हमें यहाँ से 2 रनों की और पेनल्टी मिला। लेकिन से देखते यहाँ पर से जख्म नया है, लेकिन से दर्द कितना देकर जाएगा। जहाँ पर 54 का टारगेट था और वो टारगेट देखिए बात करेंगे अब 56 का हो चुका है। ये चीज के पर ध्यान रखना होगा आपको यहाँ से। तो देखते हैं मैच और दिलचस्प हो चुका है। अरे चलिए ऊंचाई ली है, लंबाई की थोड़ी सी कम है। फील्डर ओहो चिंगो चिंगो, जहां पर देखिए यहाँ पर 2 रनों की पेनल्टी भलाई आपकी टीम को मिली थी, लेकिन यहाँ पर कैच भी छोड़ दिया और सिंगल भी देखिए टीम के ओनर थे निश्चित रूप से। योगेश गुल भी होता है भाई, कभी कभी कहते ना हमेशा गलती छोटे से नहीं होता है, कभी कभी बड़ों से भी गलती हो जाता है। इसलिए संदेश सर कहते हैं ना, जो पेड़ आपको फल नहीं देता है ना वो छांव देता है, इसलिए किसी भी आप कम मत मानिए। क्रिकेट में हम कभी भी किसी को बड़ा नहीं मान सकते, किसी कम भी नहीं मान सकते हैं, सब बराबर रहते हैं यहाँ से। ओ ये चलिए थोड़ा सा कॉल देखिए यहाँ से फंस गए थे यहाँ से। कहते ना 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 करते मैं प्यार कर गई भाई, एस नो और नॉस्ट्रैक पर नाना ही थे भाई, क्या बात है। क्योंकि प्यार से देखिए नाना नाम ये बड़ा प्यारा तोहफा रहता है निश्चित रूप से। और जिसमें देखिए योगेश मात्रे नाना के नाम से मशहूर हैं। और दिलीप मोरे देखिए इनके साथ है, लेकिन दिलीप मोरे और थोड़ा इनिंग बनाइए भाई घोरे घोरे। तो चलिए गेंदबाजी की बात करेंगे कैलाश नायक यहाँ से। और बहुत बढ़िया टाइमिंग देखिए यहाँ पर डिबेस्टा कवर तैनात है यहाँ से। जब तक गेंद वापस आ जाता तब तक देखिए यहाँ पर सिंगल आता हुआ यहाँ से। 1-1 रनों से स्कोर आगे पहुंचेगा, लेकिन देखते हैं मंजिल तक पहुंचना इतना आसान नहीं रहेगा, क्योंकि 2 रनों की पेनल्टी के साथ साथ ये टारगेट देखिए बात करेंगे 56 रनों तक पहुंच चुका है। लेकिन से अभी भी बात करेंगे ना यहाँ पर 5 रन बनाए हैं, तो यहाँ से 51 की जरूरत है। और थोड़ा सा यहाँ पर देखिए टीम इकट्ठा होता हुआ समय थोड़ा कम इस्तेमाल कीजिए। और चलेंगे थोड़ा डीजे हमारे दीपेश के बाद है, क्योंकि यहाँ पर थोड़ा सा फील्ड खोला जा रहा है। और अभी भी देखिए बात करेंगे ना इसके बाद 30 गेंद आना बाकी है, 30 गेंद आना बाकी है। बड़ा खूबसूरत माहौल देखिए, क्राउड देखिए। संदेश सर बात करेंगे क्राउड हमें यहाँ पर दिखाई दे रहे हैं, लेकिन जो क्राउड अक्सर हम 5 साल पहले देखते थे संदेश सर टेनिस क्रिकेट में, वो क्राउड अब दिखने को नहीं मिल रहा है। इसका कारण एक ही है, पहले थे दीवाने अब लगे हैं कमाने, क्योंकि अब नौकरी जॉब ये सब बहुत जरूरी हो जाता है क्रिकेट के साथ साथ। तो चलिए बात करेंगे यहाँ से राज भोईर देखिए बात करेंगे। कांगेश्वर रबाड़ा देखिए बात करेंगे, खास करके रबाड़ा के नाम से मशहूर हैं। तो चलिए भाई
कल रबाडा ने पाकिस्तान के खिलाफ विकेट अच्छा चटकाए थे 2 विकेट, लेकिन मैच हारे थे भाई। यहाँ से होता है, लेकिन यहाँ पर देखिए 1 रन आता हुआ सिंगल डबल से काम तो चलेगा, लेकिन बातें नहीं बनेगी। ये क्या कर रहे हैं भाई यहाँ पर, खुदकुशी इतनी जल्दी क्या थी भाई यहाँ से, लेकिन रन नहीं आ रहा था तो दिक्कत बनेगा भाई। संदेश सर कहते हैं ना, बादल के गरजने से फसल उगती नहीं है, बादल के बरसने से टुकुर 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 टुकुर। युंडी मधी साऱ्या ठाण्यामध्ये झाला समधीकर बोलबाला, पाचवर टेमघर पडा प्रीमियर लीग खेळू चला, पाचवर टेमघर पडा प्रीमियर लीग खेळू चला, चला रे। तो चलिए डीजे दीपेश देखिए बात करेंगे। दीपेश देखिए बात करेंगे, मुझे समझना इतना आपको कठिन नहीं रहेगा, लेकिन कहते ना बादल के गरजने से फसल उगती नहीं है, बादल के बरसने से। अल्पेश सर यहाँ थोड़ा बरसना होगा, आसमान तो एकदम साफ है, लेकिन थोड़ा मैदान पर देखिए तूफान लेकर आना पड़ेगा। और वो काम कौन करेगा यहाँ से बैटर से, क्या योगेश मात्रे नाना या उनका साथ देने के लिए उतरे हैं? राजा देखिए नए बल्लेबाज आते हुए यहाँ से, और ये चलिए सीधा स्ट्रेट खेले यहाँ से, उड़ाना चाहते थे गेंद को, लेकिन एकदम जड़ में आता हुआ गेंद से सिंगल ओवर थ्रो देके दूसरे के लिए भागे हैं, और दूसरा रन भी यहाँ से कंप्लीट होता हुआ। यहाँ से देखिए भाई, कहते ना मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए, अरे मुन्नी यूं ही नहीं बदनाम हुई है, और गेंदबाज यूं ही नहीं बदनाम होता है जब थोड़ी सी खराबी फील्डिंग में हो। ओवर थ्रो से देखिए 1 रन आया, और टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा 7 रन। एक राजभीर देखिए गेंदबाजी करते हुए, एक राजा नॉन स्ट्राइक पर है, लेकिन योगेश मात्रे देखिए इस वक्त स्ट्राइक पर है, और गेंदबाज देखिए फिर एक बार तैयार से, और इस बार देखिए फुल टच बनाकर खेला गया। यहाँ पर से एक सिंगल आता हुआ, हल्की सी वहां पर भी खराब चुक हुई थी, और दूसरा लेना चाहते थे शायद समय पर आते हुए। अच्छी मैसेज है कुटनी चाहिए यहाँ से, क्योंकि अगर यहाँ थोड़ा भी दूर रह जाते फिर दिक्कत बन सकता था। यहाँ पर सानू कोरेशी सर देखिए बात करेंगे, यहाँ पर शकील कुट्टी सर देखिए बात करेंगे, परेश महाचंद सर, और उनके साथ साथ देखिए गोकुल पाटिल सर, 4 अंपायर देखिए अपने काम को अंजाम देते हुए। फुल टच बनाकर खेले अंदरूनी शॉर्ट लेग पर, अच्छी फील्डिंग, रन आउट का खतरा यहाँ पर शायद टाल गया, यहाँ से बाल बचे, समय पर यहाँ से बल्ला आता हुआ, नहीं तो नजदीकी मामला बन सकता था यहाँ से। वेलकम या मुख्य व्यासपीठावर सन्माननीय रितेश पाटील दादांचं शुभागमन झालेलं आहे, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे, मोस्ट वेलकम। तो चलिए टोटल जाकर पहुंचे यहाँ पर 9 रन से, लेकिन अभी तक देखिए कोई बड़ा हिट नहीं आ रहा है भाई। कहते ना कंकर पत्थर मत मारो सीधा पहाड़, बड़ा हिट ये आना बहुत जरूरी है, तभी जाकर आप 56 तक पहुंच सकते हो। लेकिन अभी भी देखिए बात करेंगे, बांध कर रखे हैं बैटर। देखिए यहाँ से संदेश सर ये नहीं कि बड़ा हिट खेलने की कोशिश नहीं कर रहे हैं, लेकिन उन्हें मौका नहीं दे रहे, यहाँ से मौका बनाना होगा यहाँ पर बैटर को। कहते ना जिंदगी में कुछ पाना है ना, सिर्फ तरीका बदलो इरादा नहीं, थोड़ा सा तरीका बदलना होगा, किच का कोने का इस्तेमाल करना होगा, कभी पैडल स्वीप खेलना होगा, लेमन कट खेलना होगा, अपर कट खेलना होगा, स्टेप आउट करके यहाँ पर मिड ऑफ लॉन्ग ऑन के ऊपर से खेलना होगा, बहुत सारी चीजें हैं, लेकिन जिसका इस्तेमाल करना होगा। इसलिए तो कहा जाता है अभ्यास के दौरान पहले इस्तेमाल करो फिर बाद में विश्वास करो, और बगैर अभ्यास जब खेलोगे क्रिकेट तो कैसे मिलेगा विकेट, कैसे मिलेगा 6? अभ्यास बहुत जरूरी हो जाता है। और 2 ओवर का खेल कंप्लीट हुआ है, 2 ओवर की समाप्ति के साथ साथ टीम का स्कोर देखिए बात करेंगे। संदेश सर मुझे लगता है स्कोर देखिए पहुंचा है 10, लेकिन 12 बजे के बाद मुझे नहीं मिलेगा पनवेल के लिए बस, मुझे सीधा ओला शिफ्ट करना पड़ेगा। और संदेश सर क्या कहना चाहोगे? 10 रन बनाए तो अभी 56 का टारगेट है, 46 की जरूरत है, लग रहा है इस टीम में गहराई है क्योंकि आने वाला 24 गेंद बचा है। नक्कीच येणाऱ्या फलंदाजीमध्ये 12 तऱ्हेचं येणं बाकी आहे, आणि नक्कीच सामना रंगतदार नक्कीच होईल, प्रेक्षकांना हा सामना रोमांचक पाहायलाच मिळेल या स्पर्धेच्या माध्यमातून। चलिए सांप के फन में बिच्छू के डग में, संदेश सर तुम्हाला पण माहित है काय है जहर, तो 12 तरह की बल्लेबाजी में रहती है कहर। आने वाला एक बैटर देखिए यहाँ से, 12 तरह का आ जाए तो छोटा मोटा मामूली सांप नहीं है भाई, अजगर डसता नहीं निकलता है भाई। लेकिन यहाँ पर देखिए कोई भी खिलाड़ी को कम नहीं मानना चाहिए। स्कोर 10 तक पहुंचा है,
कहती ना सांप बड़ा हो या छोटा, लेकिन डसने का वही अंदाज रहता है। क्या बात है। लेकिन सांप फन उठाने से पहले उसे कुचल दो तो बेहतर है, नहीं तो अल्पेश सर फप। तो चलिए यहां से बात करेंगे। ओ स्ट्रेट खेले यहां से, ये देखिए भाई 1 रनों के लिए और रन आउट यहां से होते हुए। अरे कसाला 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 घाई तो केलेस रे, धावता धावता फोकट रन आउट है। बड़ा विकेट देखिए योगेश मात्रे, नाना का विकेट। एक घंटे के लिए यहाँ पर डीजे बन रहेगा, लेकिन हम थोड़ा सा गाने वाड़े गाते रहेंगे तब तक। चलिए बात करें एकनाथ माली सर का वो कवाली है भाई, हमेशा देखिए संदेश सर है उनकी जब क्रिकेट में ऑर्केस्ट्रा रहता है तो उनकी ये सॉन्ग रहती है भाई, कसाला कसाला, अरे कसाला कसाला। अल्पेश सर भी देखिए वाकिफ है, क्योंकि रायगढ़ में आते हैं भाई, वहाँ की भी चक्की का आटा खाते ही हैं। मेहनत है अल्पेश सर गायकवाड़ से। बात करेंगे कि एक स्कोरिंग की दुनिया में इतनी बड़ी नाम बनाना आसान काम नहीं है, क्योंकि कमेंटेटर के लिए देखिए बात करेंगे, खिलाड़ियों के लिए उतना आसान रहता है, 2-4 छक्के लगा दिए तो पहचान बन जाती है। कमेंटेटर ने कहीं ऐसा थोड़ा उनकी डायलॉग बाजी, कुछ शेरो शायरी, कोई मोटिवेशन हो गई तो वो भी फेमस बन जाते हैं। लेकिन स्कोरर देखिए कि ईमानदारी से अपना काम को निभाता है, लेकिन उस ईमानदारी उन्हें इस मुकाम तक पहुंचाता है। तो चलिए अभी बात करेंगे बैटर कौन है। अरे चलिए भाई स्ट्राइक पर बैटर की बात करेंगे। स्ट्राइक पर राजा है, नॉन स्टॉप पे देखिए बाला तरे भाई, मैदान में आएगा हो, सिक्सर लगाएगा हो, क्योंकि बाला तरे के चाहने वाले। डीजे थोड़ा शांत है ना, थोड़ा हम वो काम निभा लेंगे भाई। खास बैठक देखिए हर चीज का करते हुए निभाना जरूरी है यहाँ से भाई। अरे चलिए आता हुआ यहाँ से सिंगल, 1 रन चाहते थे यहाँ पर, लेकिन बाला तरे देखे इनके ऊपर सबके नजरें निगाहें हैं भाई यहाँ से। और कहते हैं ना तालाब से अगर छोटी छोटी मछली पकड़नी है ना तो सबसे पहले मगरमच्छ को बाहर निकालिए भाई। स्कोर देखिए यहाँ पर 11 रन है। अभी भी बात करेंगे जो 56 की टारगेट थी तो 45 की जरूरत है, और समीकरण की बात कर लेंगे तो यहाँ से 3 गेंद हो चुकी है, तो 21 गेंद यहाँ से बची है भाई। 21 गेंद 45 की जरूरत है। पहला इनिंग्स में देखिए बात करेंगे बाला तरे, गेंदबाजी में देखिए भाई बात करेंगे 6 विकेट लिए थे भाई, और अब देखते हैं बल्लेबाजी में आए हैं धूम मचाने। और मुझे लगता है गेंदबाज को भी वही तोहफा देना चाहिए। आप भी थोड़ा सा जो उन्होंने जवाब दिया था ना, आप भी वही ढूंढ लीजिए भाई। बाला तरे देखिए यही तो बात कर रहे थे भाई, और बड़ा विकेट। ओह चिड़िया चुप गई खेत में भाई, कहती ना इश्क की बिजली गिरी तो दिल का कलेजा जल गया। और बाला तरे के आउट होने के बाद है यहां से सारा का सारा उम्मीद चल गया, 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 उम्मीद। पुन्हा एकदा बाळा फ्लॉप आपल्याला पाहायला मिळाला बॅटिंगमध्ये। काय झेल पाहायला मिळाली, नक्कीच रिप्लेमध्ये दाखवली जात आहे। अमोल तरे तिथे होता, कोणत्या प्रकारची चुकी केली नाही, महत्त्वाचा विकेट त्याला मिळालेला आहे हरेश मालावकरला। कॅप्टन टू कॅप्टन होता हा, आपण बघितला मागचा बॅटल, त्याच्यामध्ये कॅप्टन हरेश मालावकर जिंकला असंच म्हणूया आपण। नहीं देखिए भाई बात करेंगे बाला तरे का विकेट लेने के साथ साथ देखिए उनके दर्शक उनके खिलाड़ी बोले ओले 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 ओले, क्योंकि बाला तरे का विकेट बोले। बड़ा विकेट देखिए यहां से गिरा भाई। अल्पेश सर इसलिए तो कहते हैं कि लकड़ी चाहे कितना भी गीला हो संदेश सर वो जलता है जरूर, और बैटर कितना भी बड़ा हो गलती करता है जरूर। और बाला तरे का विकेट देखिए यहां से, यही तो बात कहा था भाई कि सांप फन उठाने से पहले उसे कुचल दो तो बेहतर है, नहीं तो पप्पा। अब बाला तरे का विकेट है, और अब कहानी में ट्विस्ट। अब देखिए बात करेंगे यहां से, नहीं बैटर बात करेंगे रविंद्र गुलवी। देखिए ओ ये क्या हो गया, चिंगो चिंगो, अरे लैला के शादी में लफड़ा हो गया, और ये लफड़ा इतना बड़ा हो गया कि मजनू इतना नाचा के लंगड़ा हो गया। जरूरी नहीं थी, कॉल नहीं किया गया, यहाँ पर गलती हुई। यहां से देखिए थोड़ा सा नाराज है यहाँ पर राजा, और रविंद्र गुलवी को देखिए यहाँ पर देख रहे हैं थोड़ा शक की नजरे से, और यही सोच रहे होंगे भाई अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का, और यार ने ही लूट लिया घर यार का।
और संदेश सर कहते हैं ना, कवर हो या खबर, खोदते तो अपने ही है भाई। क्रिकेट है, पेसर में हो जाता है भाई। जब पेसर में अल्पेश सर कुकर का सीटी बजती है, नीचे से आग लगी रहती है लेकिन ऊपर से सीटी बजती रहती है, तो ये वही हाल बन गया भाई। आग लगी है, आग लगी है, लेकिन देखते हैं रविंद्र गुलबी के साथ देने के लिए यहाँ पर संदीप जुकर देखिए बात करेंगे यहां से। प्रिंस मूवीज देखिए बात करेंगे। दादा आपकी लाइव टेलीकास्ट की मैं बात करूँ ना, पहले तो मैं भिवंडी में शायद है जब रायगढ़ में कमेंट्री करता था, जब भी थोड़ा ऑन करता था मोबाइल ऑन से, लेकिन से भिवंडी का क्रिकेट इनकी लाइव के माध्यम से क्या अच्छी क्लियरिटी क्वालिटी से देखा करते थे भाई, अंतर्राष्ट्रीय दर्जा। आज भी देखिए वही क्वालिटी क्लियरिटी, लेकिन से आज टेनिस क्रिकेट देखिए बहुत सारा वेबसाइट आ चुका है लाइव का, जिससे बहुत सारे कमेंटेटर आ चुके हैं, बहुत सारे डीजे भी आ चुके हैं, बहुत सारे अंपायर भी आ चुके हैं, बहुत सारे स्कोरर भी आ चुके हैं। लेकिन इसलिए कहते हैं ना, मेहनत से किस्मत का जंजीर पिघल जाता है। मेहनत करो जिंदगी में, मेहनत इतना करो, किस्मत भी कहेगा बेटा ले 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 ले, ये तो तेरी अमानत है। एक ही रिजल्ट मेहनत है। कहते हैं ना, तिजोरी की चाबी जो रहती है ना, वो मेहनत ही रहती है। स्कोर की बात करेंगे, 13 रन बनाए भाई यहां से। चलिए, मुझे लगता है बैंड बाजा आ चुका है, क्या बात है। बैंड भी बजेगा, बाजा भी बजेगा जब टीम में पहला नंबर का ट्रॉफी लेगा, लेकिन उससे पहले जश्न होना बहुत जरूरी है, लीग में एंजॉय होना बहुत जरूरी है। सेलू मामा देखें सामने, जिनका बैंड बाजा और बारात भी उनके साथ में है भाई। होने दीजिए थोड़ा सा चिंगो चिंगो, अब मजा आएगा। 18 गेंद बचाए, 43 की जरूरत है। ये चलिए अब बाजा बजने लगा है भाई। चौके छक्के के ऊपर बजाइए, नहीं तो एक आगे एज गया तो फिर हमारा फेज गया अंपायर का। ज्यादातर हाँ, थोड़ा समय के लिए बैठक भी आधा घंटा 45 मिनट के लिए थोड़ा चाहेंगे महाराज साहब। क्या है एक्सरसाइज, हाँ फिटनेस बहुत जरूरी है भाई। तभी तो माधुरी तेजाब पिक्चर में हिट हुई थी भाई, वाइट का हिजाब था, क्योंकि माधुरी के पास उस समय क्या फिटनेस था भाई। उम्र भी था 16 और कमर भी था कोका कोला। अगर आज हमारे जैसे कमर अगर हो गया कमरा, आज सर कुछ ना साथ पुते देखिए क्या फिटनेस है। इसलिए कमर को कोका कोला बना कर रखिए। कोका कोला भी संदेश सर आपको पता है ये बात, कोका कोला पहली साल में केवल 25 बोतल बेचा था, लेकिन यहां देखते हैं ये बैटर ने चौका लगा दिया भाई। बता रहे भाई कि कफन ना डालो मेरी चेहरे पर, मेरी आदत है, ये नहीं रुकेंगे आप बैंड बाजा। समोरच्या स्टँडमध्ये आई वज्रेश्वरी ब्रॉस बँड सुरू झालेला आहे। आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। सचिन भाऊ तरे आणि योगेश तरे यांच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। संदेश सर ठीक है मैदान में बजा रहे हैं, अच्छी बात है, लेकिन इस साल जो शादी के करीब रहेंगे, नहीं जिनकी इस साल शादी होनी है लगभग तय हो चुकी हैं, तो ये बैंड बाजा से उनकी दिल की धड़कनें भी बड़ी तेज हो चुकी होगी, धक 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 धक। और तो चलिए स्कोर की बात करेंगे यहाँ पर 19 रन देखिए 19 धावा, और विकेट की बात कर लेंगे तो यहाँ पर 4 विकेट गवाए हैं। बहुत बढ़िया देखिए यहाँ पर से चलता हुआ BTPL देखिए बात करेंगे। मुकाबला हाँ निश्चित रूप से थोड़ा सा फंसा हुआ है, लेकिन से एकाग ओवर अगर लंबा बन जाता है, कहते ना 1000 फूल कम है एक दुल्हन को सजाने के लिए, और एकाग लंबी ओवर की जरूरत है इस मैच में वापस आने के लिए भाई। भाला तरे जब आए थे लगातार 6 विकेट लिए हैं, कुछ बल्ले से भी रन छोड़ेंगे, लेकिन जैसा भाला तरे का विकेट गिरा और जश्न का माहौल तैयार हुआ और मैच में यहाँ पर पकड़ बनाए हैं। स्कोर देखिए सिंगल के साथ है, स्कोर 20 तक पहुंचे हैं, और अभी भी देखिए बात कर लेंगे यहां से 36 की जरूरत है। ओ इस बार देखिए छक्का बनाकर खेला यहां पर, हवाई फायर देखिए यहां से, तुन्ना तुन्ना, अरे गेंद कहां गया मुन्ना,
सरकार घेन गया भादोड़ा नाका चरण चलिए भाई बैंड बजा बाजा बजा, लेकिन बहुत बड़ा छक्का यहाँ पर है। जरूरत है एक मूवमेंट का यहाँ पर, और समीकरण थोड़ा सा बदलेगा भाई। अब 30 की जरूरत है, और लगभग गेंद की बात करेंगे तो शायद मुझे लगता है 14 गेंद 4 गेंद हो चुका है, आने वाला 12 गेंद 2 गेंद 14 गेंद देखिए यहाँ से 30 की जरूरत है। स्कोर देखिए 26 तक पहुंचा है। ओ ये चलिए भाई अब स्टंप से बाहर वाइड का ही चापा, थोड़ा सा नाकों से बल्ला तेज घुमाए थे, क्योंकि डगआउट भी चाहते थे संजय सर कि अर्जुन एक मार बाबा अर्जुन एक मार, और गेंदबाज ने देखिए यहां से भाभी सर देखिए कल जुड़े थे, उनका दूसरा मोहल्ला तीसरा मोहल्ला भिंगरी शॉट। नहीं, हर इंसान अपने जिंदगी में हीरो है। स्कोर देखिए 27 तक पहुंचे हैं, और अभी भी देखिए बात करेंगे यहाँ पर 29 की जरूरत है भाई। 14 गेंद से बहुत बढ़िया। सामने देखिए भंजू बैंड पाजा। ओ ये चलिए भाई, ये था तीखा बाउंसर। कहते हैं ना सिगरेट पियो तो कैंसर, शराब पियो तो डांसर, और गेंद कंधों के ऊपर जाए तो तीखा बाउंसर। और ये बैटर को लगा होगा भाई मिठाई की दुकान में मिर्ची कहां से आ गई। नहीं, बल्लेबाजी का देखिए हाइट बहुत है लेकिन से तीखा थोड़ा बाउंसर था, कंधों के ऊपर था। ओ लगातार देखिए यहां से छक्का खाने के बाद क्या वापसी किए भाई। कहते हैं ना रजाई में आपको खटमल ने काटा, ये उसका जुनून था, और आपने खुजलाया, ये आपका सुकून है। जो पिछला छक्का लगा था वो बैटर का जुनून था, और उसके बाद गेंदबाज को मिलता हुआ सुकून है। टोटल की बात करेंगे, टोटल देखिए 27 तक पहुंचा है। तो अब समीकरण की बात कर लेंगे तो यहां से 29 की जरूरत है, और अंतिम 12 गेंद से 12 चेंडू 29 धावाची गरज आहे। वेलकम प्रशांत गुलवी यांचं शुभागमन झालेलं आहे। जयदुर्गा बी संघाचे कोच, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। थोडीशी टीम मीटिंग मोहल्ला कमेटी सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते है, और चर्चा भी होना जरूरी है क्योंकि खर्चा काफ़ी मजबूत हुआ है इस टूर्नामेंट के लिए। नहीं, चर्चा होना जरूरी है। थोड़ा सा शॉर्ट टीम मीटिंग चलता हुआ यहाँ से, और कुछ पानी भी देखिए यहाँ से ड्रिंक्स से देखने को मिलता हुआ यहाँ पर। लेकिन संदेश सर कहते हैं ना काली चुनरी और काली जुल्फे और काली रंग है कड़ाई का, पानी कम पी गुरु, ये समय है तेरी लड़ाई का। क्योंकि 12 गेंद 29 देखिए, बचाना भी जितना कठिन है और बनाना भी उतना कठिन है। लेकिन क्रिकेट में कुछ कहा नहीं जा सकता है। यहां से देखिए 12 तरी का विकेट गिरने के बाद एक मां का अधूरा सपना होता है संदेश सर कि मेरे करण अर्जुन आएंगे, लेकिन आए हैं संदीप, उसके बाद चौके लगाए छक्के लगाए, लेकिन उसके बाद बात करेंगे रविंद्र गुलबी अभी तक शांत हैं। लेकिन कहते हैं ना किसी की खामोशी पे कभी शक मत करना। रविंद्र गुलबी देखिए इस वक्त स्ट्राइक पर रहेंगे। 12 गेंद 29 की जरूरत है, और गेंदबाज देखिए बात करेंगे हरीश मालोकर देखिए बात करेंगे। ओ ये चलिए डॉट गेंद। संदेश सर कहते हैं ना हल्दी लगाने की उम्र में सैनिटाइजर मत लगाइए, जहां टीम को जरूरत है रनों की भाई यहां से, और ये एक डॉट गेंद मुश्किल में डालेगा भाई यहां से। कहते हैं ना खाने में कोई जहर भी डाल दे तो उसका इलाज है, लेकिन डॉट गेंद का कोई इलाज नहीं है। खाने में जहर डाल दे तो उसका इलाज है। बल्ले का लिया बाहरी किनारा, लेकिन सिंगल के साथ है मिला है संदीप का फिर से एक सहारा। और ये चलिए भाई बात करेंगे सिंगल आता हुआ, अभी भी देखिए बात करेंगे 28 की जरूरत है, और गेंद बची है 10 है। यही तो बात की भाई डॉट गेंद कम खेलना पड़ेगा। खाने में कोई जहर डाल दे तो भाई उसका इलाज है, लेकिन डॉट गेंद का कोई इलाज नहीं है।
क्योंकि जहर से भी ज्यादा कहर लेकर आता है, समीकरण बदलता है, उससे अच्छा विकेट। और देखिए फुल लेंथ था यहां पर, फ्लाइट रेट खेलते हुए यहां से जरूरत था यहां पर बड़ा हिट का भाई, यहां से AK-47 हाँ, एक छक्के आने के साथ साथ देखिए मैच करीब आता हुआ यहां पर है। अभी भी देखिए बात करेंगे 23 रनों की जरूरत है, 22 रनों की जरूरत है, 7 रन आ चुका है। तो गेंद की बात करेंगे 9 गेंद 22 की जरूरत है। हाँ थांबा थांबा थांबा, आता जरा थांबा, मैच फाइट है ना, ये नहीं थामना, ये नहीं सुनेंगे भाई, झुकेगा नहीं साला। 13 का फूल 17 का माला, झुकेगा नहीं साला, ठोको विशु नको। बैंड बाजा सब बजेगा, 22 की जरूरत है और 9 गेंद बचाए भाई, एक छक्के ने मैच को करीब लाता हुआ। और एक बार देखिए यहां से लेन छोड़ा था, फाइन लेग को चुना है, जब तक गेंद वापस आता तब तक 1 रन आता हुआ, दूसरे के लिए इरादा ही नहीं बनाया यहां से। अब 8 गेंद 21 की जरूरत है। संदेश सर कहते हैं ना, शराब थोड़ी पीने से किसी की याद आती है, अगर पूरी बोतल पी लो तो एकदम सामने आ जाती है। तो एक आध छक्के से थोड़ा मैच करीब आया है, लेकिन अभी भी देखिए बात करेंगे 8 गेंद 21 की जरूरत है भाई, कुछ कहा नहीं जा सकता है। 8 गेंद 21 का समीकरण। और स्ट्राइक पर देखिए बैटर से इस बार देखिए थोड़ा सा मिड विकेट तैनात है, लेंथ आगे रखा था और जिसको घसीट कर लाया गया, 1 रनों के साथ शांत रहना होगा यहां से। और संदीप ने देखिए इस मैच में नायक नहीं खलनायक बनते जा रहे हैं। अगर मेहनत आपकी आदत बन जाए तो कामयाबी मुकद्दर बन जाती है। तो देखते हैं ये मेहनत है क्या संदीप के लिए आदत बन चुकी है, क्या गेंदबाज हरीश मालोकर देखिए बात नहीं, एक छक्का खाने के बाद अच्छा वापसी। अब इस ओवर की देखिए आखिरी गेंद है, ओ हवा में गेंद है, विकेट कीपर गेंद तक पहुंचे हैं और कैच लेते हुए यहां से जिस संदीप ने यहां पर मैच का रुख बदला था, अब संदीप का विकेट गिरने के साथ साथ समीकरण देखिए बहुत दूर रहता हुआ। 6 गेंद 20 की जरूरत है। क्या बात है, चलिए जो बैंड बाजा देखिए संदेश सर, 6 गेंद 20 की जरूरत है और बहुत बढ़िया देखिए मेहनत लगती है, मेहनत लगती है खुद को बनाने में। फिल्टर लगाने से चेहरे साफ होती है, लेकिन फ्यूचर नहीं भाई यहाँ पर, चाहे मैदान के अंदर हो या मैदान के बाहर, जो हम देख सकते हैं बैंड बाजा, हर किसी का मेहनत रहता है भाई यहाँ से खुद को बनाने में। लेकिन 6 गेंद 20 की जरूरत है यहाँ से। कहते हैं ना, जो समय पर साथ दे संदेश सर है वही अपना, बाकी सब सपना। और देखते हैं समय पर कौन खिलाड़ी यहाँ पर खड़ा उतरता है। यहाँ पर क्या रविंद्र गुलवी अभी तक मैदान पर शांत हैं और प्रतीक गोरे देखिए मैदान पर उतर चुके हैं। शाम अभी जिंदा है, रात अभी जिंदा है, दिल्ली कहता है कि मैच अभी जिंदा है। जब तक मैदान पर बात करेंगे रविंद्र गुलवी जिंदा है, ये नाम देखते हैं अभी तक है शांत है। स्ट्राइक पर देखिए बात करेंगे रविंद्र गुलवी, देखिए यहां से बात करेंगे, सिंगल आएगा भाई, एफर्ट है बढ़िया रहा। गेंद कहां पर रोका गया भाई, यहां से बिजली की रफ्तार से निकले और 2 रन आता हुआ भाई। और रविंद्र गुलवी देखिए पिछले साल रिकॉर्ड है भाई, वो इतिहास को दोहराना पड़ेगा, लगातार 2 छक्का दागा था। अच्छे फिनिशर हैं, लेकिन से अब इंतजार है 5 गेंद 18 की जरूरत है। कहते हैं ना, कौवा कितना मर्जी वॉशिंग मशीन से नहा ले भाई, वो सफेद नहीं दिखेगा, और सिंगल डबल से कितना भी कोशिश कर ले गुरु तो ये मंजिल नहीं मिलेगा भाई।
दोहराना पड़ेगा पिछले साल के रिकॉर्ड इतिहास को। 18 की जरूरत है, 5 गेंद बचाए और सोच ये होनी चाहिए कि 3 छक्का लगाना है। और ये चलिए भाई बात करेंगे फिर से एक बार सिंगल आता है यहाँ पर, सिंगल डबल से काम नहीं चलेगा यहां से। अभी भी देखिए 17 की जरूरत है और 4 गेंद बची है। संदेश सर यहां पर बड़ा हिट आना बहुत जरूरी है। यहां से कहते ना समय पर चाय और समय पर राय और समय पर छक्का आना जरूरी है। अभी 17 की जरूरत है। और प्रतीक घोरे देखिए बात करेंगे, भादोड़ के भावेश पवार माने जाते हैं भाई, लेकिन अब जरूरत है थोड़ा सा प्रतीक को यहां पर। ये गोरे गोरे आंखें नहीं भाई, यहां पर गोरे को अगर गोरा रंग यहां पर दिखाना है, एक गोरा इनिंग्स खेलना होगा भाई। यहां पर 4 गेंद 17 की जरूरत है। अगर ये गेंद अच्छा निकला तो फिर कठिन बनेगा आगे का 3 गेंद के पर 3 बड़ा हिट खेलना पड़ेगा। ओ अब देखिए पेसर दिखाई दे रहे भाई, लेफ्ट हैंड बैटर हैं। जब लेफ्ट हैंड बैटर आते हैं ना सामने, थोड़ा गेंदबाज के लिए मुश्किल कठिन बन जाती है, तभी उन्हें लाइन भी बदलना पड़ता है संदेश सर, और लेन भी बदलना पड़ता है। और भादवड़ के देखिए भावेश के नाम से पहचाने जाते हैं, लेकिन देखते हैं यहाँ से आने वाला अंतिम 4 गेंद है। 17 की जरूरत है, रास्ता भी जिद्दी है और मंजिल भी जिद्दी है। ओ देखना है, ओ ये देखिए बल्ले से आता हुआ 4 रन भाई यहां से अंदरूनी हिस्सा लेकर गया है, लेकिन देखते हैं किस्मत कब तक बहादुरों के साथ रहता है। हाँ ऐसा लग रहा है बारात में आए हैं निश्चित रूप से। अब 3 गेंद देखिए 13 की जरूरत है, 3 गेंद 13 की जरूरत है। अंदरूनी हिस्सा लेकर 4 आया है। आप देखते हैं 2 बड़ा हिट मैच को करीब ले जाएगा, लेकिन एकाक विकेट डॉट गेंद और मुश्किल बना देगा भाई। यहां से रास्ता भी जिद्दी है, मंजिल भी जिद्दी है। देखते हैं कौन किस पे भारी पड़ता है, क्योंकि दोनों टीम भी बड़े जिद्दी है यहां से। और 3 गेंद बचा है और जिसमें 13 की जरूरत है। यहां पर क्या रास्ता उतना आसान रहेगा, क्या मंजिल उतना आसान रहेगा? और 3 गेंद पर 13 का जरूरत है यहां से। और प्रतीक के बल्ले से आया था पिछला देखिए, और उसके बाद देखिए भाई डांडी 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 गुल 13 का फुल 17 का माला। अरे झुकेगा नहीं साला, बुरी नजर वाला, ठोक डीजे वाला। एकदम जड़ में गेंद रखा था भाई यहां से। अब 2 गेंद 13 की जरूरत है। अब तो यहां से मैं कहूंगा मैच को अगर सुपर ओवर तक पहुंचाना है। अच्छे आए हैं भाई, मैच अगर बराबरी में जाती है तो फिर सुपर से ऊपर वाला मैच देखने को मिल सकता है। जीत के लिए चाहिए 13, लेकिन सुपर ओवर के लिए चाहिए 12। नहीं, अब सुपर ऊपर नहीं देखेंगे भाई। अब मैच का रूप ही बदल दिया भाई। अमोल तारे यहां पर संदेश सर कहती ना, रुतबा बनाओ भाई समंदर जैसे बनाओ। अगर शेर भी पानी पिए ना साला सर झुकाकर पीना चाहिए। जो जड़ में डाले थे खास करके प्रतीक को जाओ डांडी खुल। और उसके बाद देखिए मैच का रिजल्ट बदलता हुआ यहां से। ओ आखिरी समय में देखिए बड़ा हिट आता हुआ, लेकिन कहते हैं ना शादी के बाद बंदा का पेट ना बाहर आया। सोचिए शादी से खुश नहीं और ये छक्के से बैटर खुश नहीं, क्योंकि मैच निकल चुका है भाई। अगर ये थोड़ा पहले आता तो फिर डीजे भी झूमते, हम भी झूमते भाई। बाला तरे देखिए यहां पर है निराश है।
बाला तरे देखिए बात करेंगे करिश मात्रे बड़े नाम है। जब रायगढ़ पर बाला तरे आते थे तभी बच्चे अपने मम्मी से कहते थे मम्मी टीवी ऑन करा मला बाला तरेच्या बॅटिंग बघायच्या। एक गुज्जर जब आता था पहले के वक्त में मम्मी कहती थी बेटा सो जा नहीं तो गब्बर आएगा। ये बाला तरे करिश ये सब गब्बर जैसे खिलाड़ी हैं भादवड़ के। लेकिन मैं चाहूंगा फिर से एक बार रायगढ़ में आए भाई वही डंका भादवड़ टीम दिखाए, क्योंकि कहते हैं ना जब दूसरे के खेमा में दूसरे के इलाके में जाकर डंका बजाने का मजा कुछ अलग रहता है। तो चलिए इस मैच के मैन ऑफ द मैच कहते हैं ना फुटबॉल में गोल तक पहुंचने के लिए किक मारना पड़ता है और क्रिकेट में एक अच्छा टोटल तक पहुंचने के लिए कहीं हिट कहीं सिक्स मारना पड़ता है। और सुजीत ने देखिए गेम चेंजर इनिंग्स खेला था, 7वां नंबर पर आकर 24 रनों का इनिंग्स सुजीत रहे इस मैच के मैन ऑफ द मैच। फटा पोस्टर निकला हीरो। अक्सर सर देखिए बात करेंगे ना, ये क्रिकेट ऐसा है यहाँ पर हीरो कोई भी बन सकता है, 11 नंबर का खिलाड़ी भी बन सकता है। इसलिए मैंने बताया कि फटा पोस्टर निकला हीरो। ये कोई सलमान फलमान वाली पिक्चर नहीं है, पहले से हीरो तैयार है यहाँ खड़क। तो दो दिया दिए धनाधन से और मैच के रहे मैन ऑफ द मैच सुजीत। 24 रनों का इनिंग्स रहा। चलेंगे अगली मैच के लिए फिर से एक बार बाड़ा की आवाज़ देखिए बात करेंगे। कल पिछले नाइट से देखिए बात करेंगे और आज सेकेंड नाइट तक आवाज़ घुसता हुआ फिर से एक बार उनकी तरफ ले चलूँगा मैं आपको। और जुड़े रहिए, मजा लेते रहिए, एंजॉय करते रहिए, बेटी फील देखिए। और कल से देखिए बात करेंगे ग्रामीण का हंगामा शुरू हो जाएगा। और जो कल का पहला ही मैच है शायद सबसे बड़ा बिग फाइट मैच है, अक्सर सर जानकारी दे रहे हैं। धानियो टीम देखिए बात करेंगे जहाँ पर पालघर से देखिए टीम आ रही है विश्वनाथ यादव और उनके खिलाफ चलिए मुझे लगता है शायद नहीं सही अपडेट लॉट्स में कुछ बदलाव। चलिए खिलाड़ी भाई अंदर जाइए भाई, जो मैच अभी आपका होना है। धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स। या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सुजित भुईर ठरलेला आहे। तर आपण सर्वप्रथम